नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, थांबा. तुमची जर ई-के-वाय-सी अजून पूर्ण झाली नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण काही कारणामुळे, काही अडचणीमुळे तुम्ही जे आहे आत्तापर्यंत ई-के-वाय-सी केली नसेल तर आता घाबरून जाऊ नका. कारण तुम्ही ई-के-वाय-सी केली नसल्यामुळे तुम्हाला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नसेल तर आता इथून काळजी करू नका. तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण घेऊन आलेलो आहोत. कारण ई-के-वाय-सी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत ई-के-वाय-सी कशी करायची, ई-के-वाय-सी करताना काय काळजी घ्यायची आणि ई-के-वाय-सीची प्रक्रिया काय आहे ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर लाडक्या बहिणींनो, आजकाल अनेक कामांसाठी के-वाय-सी आवश्यक असते. पण अनेक लोक नंतर करू, उद्या करू असं करून जे आहे ई-के-वाय-सीला टाळतात, म्हणजेच दुर्लक्ष करतात आणि नंतर शेवटच्या क्षणी घाई होते आणि त्यानंतर तुमची ई-के-वाय-सी होत नाही. म्हणून तुमची ई-के-वाय-सी अजून बाकी असेल तर ती पुढे ढकलण्याऐवजी शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घेणं चांगलं ठरतं. जर तुम्हाला डबल लाडकी बहीण योजनेमध्ये जाऊन आपला लाभ मिळवायचा असेल तर ई-के-वाय-सी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्ही काही कारणामुळे ई-के-वाय-सी केली नसेल तर सरकार तुम्हाला पुन्हा संधी म्हणून ई-के-वाय-सी प्रक्रिया चालू केलेली आहे. पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया, जेणेकरून तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर काय आहे मित्रांनो, ई-के-वाय-सी म्हणजे तुमची ओळख. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया म्हणजेच ई-के-वाय-सी आहे. यामध्ये तुमची माहिती योग्य आहे का, आवश्यक तपशील जुळतात का हे तपासले जाऊ शकतं. म्हणून प्रक्रिया सुरू करण्याआधी तुमची आवश्यक माहिती आणि अधिकृत कागदपत्रे जवळ ठेवा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, ई-के-वाय-सी करताना फक्त अधिकृत वेबसाईट किंवा ॲप वापरा. आता पाहूया लोकांकडून कोणकोणत्या सामान्य चुका होतात. काही लोक ई-के-वाय-सी करताना खूप चुका करतात, त्यामुळे त्यांची ई-के-वाय-सी होतच नाही. पहिली, चुकीची माहिती भरली जाते, त्यामुळे तुमची ई-के-वाय-सी होत नाही. दुसरी, नाव, जन्मतारीख किंवा इतर तपशील कागदपत्रांशी जुळत नाहीत. तिसरी म्हणजे OTP किंवा व्हेरिफिकेशन करताना घाई केली जाते. चौथी, प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्टेटस तपासला जात नाही. या छोट्याशा गोष्टी टाळल्या तर प्रक्रिया अधिक व्यवस्थितपणे करता येते. ई-के-वाय-सी सुरू करण्याआधी काही गोष्टी तुम्ही तयार ठेवा. जर तुम्ही ई-के-वाय-सी करायला जात असाल किंवा आपण घर बसल्या मोबाईलवर ई-के-वाय-सी करत असाल तर त्यासाठी काही गोष्टी ज्या आहे तुम्ही लगेच तयार ठेवा. म्हणजे तुम्हाला मागणारी जी आहे तुमची आवश्यक ओळख माहिती, संबंधित अधिकृत कागदपत्रे आणि व्हेरिफिकेशनसाठी आवश्यक असलेला मोबाईल नंबर तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. आणि तुमचा इंटरनेट कनेक्शन जे आहे व्यवस्थित आहे याची खात्री करा. म्हणजे तुमची OTP, पासवर्ड किंवा इतर माहिती कोणालाही सांगू नका. जर तुमचं इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल तर हा तुमचं ई-के-वाय-सी ताबडतोब होऊन जाईल. कोणी फोन करून तुमची के-वाय-सी करण्यासाठी OTP सांगा म्हणत असेल तर त्या व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा. कारण आत्ता तुमचं काम अगदी सोपं आहे. पहिले जे अधिकृत ई-के-वाय-सी लिंक उघडा किंवा ॲप उघडा. दुसरं, आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा. तिसरं, व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करा. चौथं जे आहे, शेवटी तुमची ई-के-वाय-सी स्टेटस तपासा. आणि जर काही इरोर किंवा पेंटिंग स्टेटस दिसत असेल तर घाबरू नका. अधिकृत मदत किंवा संबंधित विभागाशी संपर्क करा. इरोर किंवा पेंटिंग स्टेटस हा केव्हा म्हणतो, जेव्हा तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल आणि नाहीतर तुमचा मोबाईल नंबर ई-के-वाय-सीशी संबंधित नसेल किंवा चुकीचा असेल. त्यामुळे तुम्हाला इरोर किंवा पेंटिंग स्टेटस दिसतो. त्यामुळे आपला मोबाईल नंबर आणि नेटवर्क कनेक्शन व्यवस्थित ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, काम सोपं असताना ते पुढे ढकलण्याची गरज नाही. नंतर करतो म्हणत राहिला तर शेवटी आवश्यक घाई होऊन जाईल आणि तुम्ही हे पण मिस करू शकता. म्हणजेच हे पण ई-के-वाय-सीची तारीख मिस करून तुम्ही तुमचा लाभ बंद करू शकता. म्हणजेच लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी तुमच्यासाठी जी आहे बंद होऊ शकते. त्यामुळे आता वेळ लावू नका, लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. कारण सरकारने ई-के-वाय-सी चालू केलेली आहे. आपण अधिकृत लिंकवर जाऊन ई-के-वाय-सी घर बसल्या किंवा आपल्या जवळच्या आधार सेंटरवर जाऊन ई-के-वाय-सी तपासून लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. म्हणून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ई-के-वाय-सी बाकी असेल तर अधिकृत माध्यमातून प्रक्रिया सुरू करा आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करून घ्या. चला एकदा पटकन आपण रिफ्रेश करू, म्हणजे लवकर आपण डबल
हेडलेस सांगू. KYC बाकी आहे, आजच तपासा. तुमची KYC बाकी आहे का? तुम्ही मागील कारणामुळे KYC केली नाही का? ते आज लवकरात लवकर तपासून घ्या. माहिती भरताना काळजीपूर्वक भरा. OTP किंवा पासवर्ड कोणालाही शेअर करू नका. प्रक्रिया पूर्ण झाली, स्टेटस नक्की तपासा आणि काही अडचण आली अधिकृत मदत नक्की घ्या. तर मित्रांनो, KYC हे काम शेवटच्या क्षणापर्यंत पुढे ढकलू नका, कारण हा व्हिडिओ ज्याची KYC बाकी आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि लक्षात ठेवा, घाई चुकीत करण्यापेक्षा काळजीपूर्वक आणि अधिकृत पद्धतीने KYC पूर्ण करणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हो मित्रांनो, व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. भेटूया एका नवीन अपडेटसह पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.